नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती. लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित लागणाऱ्या साहित्यांची माहिती आपण दाखवत असतो. आज मी तुम्हाला अशा शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला लाकडापासून तयार केलेली देवघर तर मिळणारच आहे, शिवाय ॲक्रेलिकचे देवघर मिळणार आहे. याही व्यतिरिक्त मार्बलचे सुद्धा देवघर या एकाच शॉपमध्ये मिळणार आहे आणि ही खरेदी तुम्ही करू शकता नंदिनी नॉवेल्टी स्टोअर इथे. ही शॉप आहे भुलेश्वर मार्केट जवळच, चर्नी रोडवर, सीपी टँक रोड आहे, तिथे तुम्ही येऊन ही खरेदी करू शकता. लक्ष्मीनारायण टेम्पलच्या अगदी बाजूलाच आहे. माधवबाग कंपाऊंडमध्ये आला तर तुम्हाला नंदिनी नॉवेल्टी स्टोअर या नावाची शॉप नक्कीच मिळेल. तिथे येऊन तुम्ही देवघरासंबंधित ही खरेदी करू शकता. चला तर मग तिथे कोणत्या कोणत्या व्हेरायटीमध्ये देवघर आपल्याला बघायला मिळतात बघूया. चला. तर नंदिनी नॉवेल्टी स्टोअर या शॉपमध्ये मी सध्या आहे. आपण आतापर्यंत लाकडाचे देवघर वेगळे बघितले, ॲक्रेलिकचे देवघर वेगळे बघितलेत, शिवाय मार्बलपासून तयार केलेले देवघर आपण वेगळे शॉप बघितले. मात्र हे सर्व जे देवघर आहेत तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहे आणि इथे असलेल्या संपूर्ण देवघरांची आपल्याला माहिती देणार आहेत धनंजय. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये. तर आपण सुरुवात कोणत्या देवघरापासून करणार आहोत? ॲक्रेलिक पासून. ॲक्रेलिकचे. ओके. तर तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण देवघर आहेत आणि ॲक्रेलिक पासून अगदी कमी किमतीपासून अगदी छोट्या साईजपासून तुम्हाला इथे बघायला मिळतात. ॲक्रेलिकचे देवहारांमध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही हे बघू शकता. सो ये बेसिकली डिफरेंस आपको मैं बता देता हूँ. ये सिंगल शीट का होता है एक्रेलिक, और जैसे यहाँ पे डबल शीट होता है. अच्छा. और इसमें लेजर कट किया रहता है. हाँ. तो ये डिफरेंस आ जाता है दोनों के रेट और क्वालिटी में. यहाँ पे अंदर होल्डर रहेगा और यहाँ पे एलईडी फिटिंग होता है. ओके. सो दैट्स द मेजर डिफरेंस कि दोनों में फरक मेन बेसिकली क्या. अच्छा. तर किमतीनुसार तुम्ही हे ॲक्रेलिकचे देवहारे घेऊन जाऊ शकता. त्याच्या किमतीमध्ये याच्यासाठी फरक आहे कारण त्याची क्वालिटी सुद्धा वेगळी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट फिटिंगसाठी होल्डर सुद्धा दिलेले आहे आणि अशा प्रकारे जे तुम्ही वेगळ्या क्वालिटीमध्ये जेव्हा ॲक्रेलिकचे देवहारे घेता तर त्याच्यामध्ये तुम्हाला एलईडी लाईट मिळणार आहे. त्याही व्यतिरिक्त इथे शुभचिन्ह कोरलेले सुद्धा मिळणार आहे. दरवाजाचे हवे असतील तर दरवाजाचे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा ओपनमध्ये असे हवे असतील तर ते ओपनमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. लेजर कटिंगचे जे देवहारे आहे त्याही व्यतिरिक्त अगदी सिंपल सोबर आणि अगदी युनिक डिझाईनमध्ये ॲक्रेलिकचे देवहारे तुम्हाला इथे मोठ्या साईजमध्ये सुद्धा बघायला मिळतात. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक याच्यामध्ये अशी प्लेट दिलेली आहेत जिथे तुम्ही आरतीचं ताट, नैवेद्याचं ताट आणि भरपूर अशी स्पेस दिलेली आहे. इथे तुम्हाला स्टेप हव्या असतील तर त्या तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकता ऑर्डरप्रमाणे, जेणेकरून तुमचे देव आहेत, देवांची मांडणी आहे ती अगदी सुटसुटीत दिसू शकेल. त्याचबरोबर जर तुम्हाला पार्टिशन करायचं आहे, वेगवेगळ्या देवांची स्थापना एका देवहाऱ्यामध्ये करायची आहे तर ते सुद्धा तुम्हाला असे पार्टिशनमध्ये किंवा स्टेप्स वगैरे ज्या आहेत त्या करून मिळतील, बनवून मिळतील किंवा इथे असलेल्यांपैकी ते नक्कीच खरेदी करू शकता. याच्या सगळ्याच देवघरांमध्ये कप्पे दिलेले आहेत, प्लेट्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य ठेवू शकता आणि देवपूजेसंबंधित सर्व जे काही साहित्य आहे ते तुम्ही या कप्प्यामध्ये ठेवू शकता. याच्याचबरोबर इथे जो कळस आहे तो सुद्धा रिमूव्हेबल आहे. ज्यांच्या घरामध्ये तो ठेवायचा असेल तर ठेवू शकता, ज्यांना नको असेल तो काढून सुद्धा ठेवू शकतात. आणि यामध्ये तुम्हाला बरेच कलर बघायला मिळतात. ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता डबल कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि अगदी हे जे आहेत डिझाईन ती एकदम मार्बलचं लुक देतं, मार्बलच्या दगडाचं. तर अशा प्रकारे वेगवेगळे व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. काय रेंजपासून स्टार्टिंग आहे तर तुमच्याकडे? डिपेंड करता है साइज़ के ऊपर. अगर 10 इंच 12 इंच से लिया तो 1200 850 से स्टार्ट होके फिर अगर लेजर कटिंग से गया तो 24 इंच का 7500 तक होता. अच्छा. और सबसे कम कीमत वाला कौन सा होगा, मतलब कितने प्राइस का होगा फिर? 850. अच्छा. तर 850 रुपयापासून यांच्याकडे देवहारे आहेत आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे देवहारे तुम्ही इथे नक्कीच घेऊन जाऊ शकता. आणि लेजर कटिंगवाले जे आहेत त्याच्यामध्ये एलईडी लाईट्स लावलेले आहे, डोअरवाले आहेत, बिना डोअरचे आहेत, तर ते सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आणि अनेक सुंदर असे ते लेजर कटिंग्स केलेले आहेत आणि अतिशय सुंदर दिसतात असे देवहारे.
ॲक्रेलिकच्या देवघरांमध्ये जेवढी क्वालिटी बघाल, जेवढी व्हेरायटी बघाल तेवढी कमी आहे आणि इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता. भरपूर व्हेरायटी आहे. हव्या त्या कलरमध्ये, हव्या त्या डिझाईनमध्ये ॲक्रेलिकच्या देवघरांची तुम्ही निवड नक्कीच करू शकता. त्याही व्यतिरिक्त आणखी एक मटेरियल आहे जे अगदी मार्बलसारखं दिसतं, मात्र हे काहीतरी युनिक आणि अँटिक वाटतंय. कोणतं मटेरियल? ये ऑनिक्स स्टोन है. अच्छा. जैसे मार्बल एक स्टोन है वैसे ये ऑनिक्स स्टोन है. अच्छा. बट ये क्वालिटी वाइज और रेट वाइज दोनों में प्राइस उसका ज़्यादा है. अच्छा. सो मार्बल में भी जैसे पेंट वर्क होता है ऊपर से, वैसे यहाँ पे आप देखे जा रहे हो तो ये इनले वर्क है इसके ऊपर. तो ये शेप कटिंग होके एग्जैक्टली इसके अंदर वो स्टोन एनग्रेव किया है. अच्छा. वैसे ये ओपन पैटर्न है और ये बंद पैटर्न है. वाव. तर तुम्ही ही डिझाईन सुद्धा बघू शकता. अतिशय दगडामध्ये कोरलेली आहे आणि छान आपण इथे आत दिवा लावला आणि हे दरवाजे जरी लावले तरी मंद मंद प्रकाश आणि देवांचं दर्शन आपल्याला मस्त होऊ शकतं. आणि त्याची डिझाईन सुद्धा अतिशय युनिक आहे आणि खूप सुंदर दिसतं. आणि त्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये ओपनमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. ये जो है ये हैंडमेड होता है या फिर मशीन वर्क? नहीं, हाथ नक्शी है. अच्छा. हाँ. ये मतलब पत्थर में ही एक ये पत्थर में ही इनले वर्क किया है. ओके. तो ये शेप का पहले कटिंग होता है और फिर स्टोन इसके अंदर प्रेस करते हैं. तो आपको ये जैसे दिख रहा है. और ये यहाँ पे जो गोल्डन दिख रहा है, ओके, उसमें वो ऊपर से स्टिक किया हुआ है. अच्छा. तो क्या प्राइस होगी साधारणतः? ये 18 इंच है, 37,500. ओके. वैसे ही अगर ये मार्बल में अगर लेने गए तो 7,500, 10,500 डिपेंड ऑन द एनग्रेविंग. कितना अच्छा पेंट वर्क है, आर्ट वर्क है मार्बल में और इसमें, तो इसमें ऑलमोस्ट थ्राइस और 4 टाइम्स द रेट मार्बल से. अच्छा. और इससे छोटा साइज आता है या फिर ये इससे स्टार्टिंग है? ये इससे स्टार्टिंग है. बट अच्छा. अगर काही कस्टमाइज बनाना है तो हम बना सकते हैं. ओके. तर तुम्ही ऑर्डर प्रमाणे ते सुद्धा यांच्याकडून बनवून घेऊ शकता आणि तुम्हाला हवे असेल तर अशा प्रकारे इथे असलेले सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर ही काहीतरी युनिक होतं. याच्यापेक्षा तुम्हाला इथे लाकडाचे देवघर तर मिळणारच आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि मार्बलचे सुद्धा देवघरे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता असं मोठं शॉप आहे. तर इथून सुरुवात होते लाकडाच्या देवघरांची. तर अगदी छोट्या छोट्या देवघरांपासून अगदी हव्या त्या डिझाईनमध्ये, हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला हे लाकडाचे, शीसमचे आणि प्युअर सागवानी लाकडाचे सुद्धा देवघर इथे मिळणार आहे. लकड़ी के मंदिर की स्टार्टिंग प्राइस क्या है फिर भी? वो भी 800 से स्टार्ट होता है, छोटे साइज. अच्छा. मतलब वो साग और प्लाई मिक्स होता है. और अगर फुल रेंज में फुल वुड लिया, जैसे अगर ये छोटा साइज है, ओके, बट ये पूरी लकड़ी है, हाँ, हाथ नक्शे है, सो ये 5,500 है. ओके. तो साइज पे क्या काम किया है और कौन सा लकड़ी है उस पर डिपेंड करता है. वा. तर या देवघरांमध्ये तुम्ही जर बघितलं तर लाकडाचं जरी असलं तरी ते हँडमेड असतात. कार्विंग त्याचं तुम्ही बघू शकता आणि त्या नक्षीवर त्याचं प्राइस ठरलेलं असतं. अगदी छोटा असो किंवा मोठा असो, तर ते सगळेच देवघरे आहेत आणि डिझाईनदार आहे. याचं नक्षी तुम्ही बघू शकता. अतिशय कोरीव काम आहे. छोट्या छोट्या हत्तीची प्रतिमा वगैरे याच्यावर कोरलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या ते बनवलेले आहेत देवघर. लकड़ी का ही मंदिर है, साग का, बट इसमें बैक प्लाईवुड है. तो पूरा साग नहीं है. अब ये देखने जाओगे तो ये पूरा साग है. यहाँ पे भी नक्शी काम किया है. तो उसका कॉस्टिंग वो हिसाब से ज्यादा है. ओके. यहाँ पे हाफ कार्विंग है, ये पूरा कार्विंग है. वाव. तर तुम्ही बघू शकता देवघर, लाकडी देवघरांची जी व्हेरायटी आहे ती इथे भरपूर प्रमाणात आहे आणि अतिशय सुंदर जे नक्षीकाम आहे ते हँडमेड आहे आणि खूप सुंदररित्या ते बनवलेलं आहे. बघा ते जे कप्पे आहेत ते स्टेप दिलेले आहेत. छान एकदम मंदिराचा जो लुक आहे तो या मंदिराला येतो आणि खूपच सुंदररित्या ते सजवलेलं आहे. आणि याला तुम्ही लाइटिंग लावून सुद्धा ते सजवू शकता किंवा असं सुद्धा ठेवायचं असेल तरी त्याच्या कामावरून असं लक्षात येतं की ते आपण नॉर्मली असंही ठेवलं तरी त्याचा जो डिझाईन आहे ते खूप सुंदर आणि आपलं देवघर सुद्धा खूप उठून दिसणार आहे. तर अशी बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे प्युअर सागवानी लाकडाची किंवा सिसमच्या लाकडाची अशी बघायला मिळते. इकडे तुम्ही बघू शकता इथे मंदिरांची भरपूर व्हेरायटी आहे. आणि जर तुम्हाला ओपन डोअर घ्यायचे असतील तर ओपन डोअर सुद्धा आहे आणि दरवाजेवाले जर देवघर हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत. आणि याची काय किंमत असेल तरी? ये 21,000 है. 24 इंच रहेगा बाय 15 इंच रहेगा. वाव. स्पेस खूप जास्त आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे. तर फक्त 21,000चं हे देवघर आहे आणि अतिशय सुंदर दिसतं. मला तर फार आवडलंय आणि खूप कलेक्शन सुद्धा भरपूर आहे आणि अतिशय सुंदर आहे, आकर्षित करणार आहे. आपल्या घरासाठी अशा देवघरांची आपण निवड नक्कीच करू शकता.
त्याही व्यतिरिक्त आणखी एक देवघारा मला दिसतोय, हा सुद्धा तुम्ही बघू शकता, डोअरवाला देवघारा आहे आणि 2 स्टेपमध्ये ठेवलेला आहे. देवांची मांडणी अगदी तुम्ही सुटसुटीतपणे करू शकता. वरती सुद्धा दिलेला आहे, खाली दिलेला आहे आणि प्लेट दिलेली आहे, भरपूर स्पेस आहे. देवपूजेसाठी लागणारं साहित्य ठेवण्यासाठी सुद्धा कप्पे दिलेले आहेत आणि नेट सुद्धा हे जे लावलेले आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. आणि एकंदरीतच ते बघा, एका चौरंगावर देवघराची मांडणी केलेली आहे. तर असा हा संपूर्ण देवघारा तुम्हाला मिळू शकतो तर 22,000 रुपयाचा. ॲक्रेलिकचे देवघर आणि लाकडापासून तयार केलेले देवघर आपल्याला तर बघायला मिळतातच, शिवाय तुम्हाला ग्लास पासून तयार केलेले देवघर सुद्धा इथे बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आणि खूप ग्लास वर्कमध्ये ते केलेलं आहे देवघारा. तर फक्त 13,500 रुपयाला हा देवघारा आहे. आणि ओपन डोअरमध्ये हवा असेल तर ओपन डोअरमध्ये सुद्धा मिळणार आहे. अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत हे ग्लासचे जे देवघारे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याही व्यतिरिक्त तुम्हाला मार्बलचे देवघारे हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, मार्बलपासून तयार केलेले हे देवघारे आहेत आणि याच्यामध्ये हा मोठा साईज आहे थोडा. तर याच्यामध्ये भरपूर अशी स्पेस तुम्हाला बघायला मिळते आणि याच्यामध्ये सुद्धा छान असं पेंटिंगसुद्धा केलेलं आहे. आणि याच्यामध्येही छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत असे हे देवघारे तुम्हाला मिळतात मार्बलमध्ये. मार्बलचे जे देवघारे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात, मात्र ते वेगवेगळ्या थोड्या कलर त्यांचे चेंज आहेत किंवा त्यामध्ये काही डिफरन्स आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं काही खास वैशिष्ट्य आहे काय? मतलब आपको ये अगर देखने में आपको ये सेम दिखता रहेगा, बट एक्चुअली सेम नहीं है, बिकॉज इसका मटेरियल है वो स्टोन डिफरेंस है. जैसे ये इंडियन है, आपको ये वाइट दिखता रहेगा बट प्योर है, तो ये ऑस्ट्रेलियन है. और ये जो क्रीम शेड है ये आएगा इटालियन. तो ये हिसाब से उनका क्वालिटी और उसका रेट डिफर करता है. ओके. और उसका कलर भी थोड़ा डिफरेंट होता है. एग्जैक्टली. ओके. तर तुम्ही बघू शकता, आपले भारतीय, ऑस्ट्रेलियन किंवा इटालियन जे मार्बल आहेत त्या स्टोनपासून तयार केलेले हे देवघारे आहेत. तर त्याची निवडसुद्धा तुम्ही तुमच्या घरासाठी नक्कीच करू शकता. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला सगळ्याच प्रकारचे देवघर आहे ते मिळणार आहे. तर हे तुम्ही देवदार लाकडापासून तयार केलेले हा देवघारा तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हा मोठा साईज आहे. अगदी आपल्या घराच्या बाहेर आपण छोटे देवघारे लावणार असाल तर त्या छोट्या साईजपासून सुद्धा हे देवघारे तुम्हाला देवदार लाकडामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही एक 3D बॉक्स फ्रेममध्ये अशा प्रकारचा हा संपूर्ण देवघारा बघू शकता. जणू काही ही फ्रेमच आहे असं वाटतं, पण याचं काही वैशिष्ट्यसुद्धा आहे. तर ते कशा प्रकारे डिज़ाइन केलेलं आहे? जो फ्रेमवर्क है वो प्लाईवुड है, उसके ऊपर ये वीनियर है. ओके. जो बैक है वो एक्रेलिक है और LED बैकलाइट फिटिंग दिया उसको, एंड ये फाइबर वर्क है. ओके. तो ऐसा नहीं है कि सब एक ही मटेरियल से है. ओके, अलग अलग मटेरियल से है. बट मेन उसका लुक है. नॉर्मल टेम्पल जो होता है ऊपर से क्लोज रहेगा साइड से, बट ये थोड़ा ओपन टेम्पल दिया है. तर अतिशय सुंदर आहे आणि अशा प्रकारचे ओपन देवघारे आपल्या घरामध्ये अगदी सुंदर दिसू शकतात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी स्पेस आहे. याच्यामध्ये पूजा साहित्यसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला ही स्पेस वाढवायची असेल तर अशा प्रकारे ही पाटी दिलेली आहे. त्याच्यावर तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता. आरतीचं ताट असेल, नैवेद्य असेल तर ते ठेवण्यासाठी सुद्धा इथे ॲडजस्टमेंट आहे दिलेली. सो ते तुम्ही असं लावून सुद्धा ठेवू शकता. अतिशय सुंदर आणि इझी टू यूज आहे. अतिशय सुंदर आहे. बरं, याच्यामध्ये आपल्याला साईज छोटी मिळू शकते का की या साईजमध्ये? 16 इंच, 20 इंच, 24 इंच, फिर नीचे कैबिनेट रहेगा, वैसे भी मिल सकता है. बट वो डिपेंड करता है कि आपका कोई रिक्वायरमेंट है वो हिसाब से बन सकता है. ओके. तर तुम्ही ऑर्डरप्रमाणे ते बनवून सुद्धा घेऊ शकता आणि इथे असलेल्यांपैकी त्याची निवड सुद्धा करू शकता. तर या देवघाऱ्याची किंमत आहे फक्त 9,500 रुपये. याहीपेक्षा कमी रेंजमध्ये हवे असतील तर यांच्याकडे भरपूर व्हेरायटी आहे बघण्यासारखी. आणि ॲक्रेलिकच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला LED लाईट असेल किंवा लाईट फिटिंग असेल तर असे भरपूर देवघारे आणि त्याची भरपूर व्हेरायटी आपल्याला इथे बघायला मिळते. तर इथे असलेल्या सर्व देवघाऱ्यांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर परत एकदा या शॉपचा ॲड्रेस सांगते, तुम्ही खरेदी करू शकता. माधवबाग कंपाऊंड, चर्नी रोडवर, अगदी बुलेश्वर मार्केटच्या जवळच हे मार्केट आहे. तर चर्नी रोडवर तुम्हाला यायचं आहे. CP टँक रोडवर जर तुम्ही आलात तर माधवबाग म्हणून कंपाऊंड आहे, तर तिथेच ही शॉप आहे, नंदिनी नॉवेल्टी स्टोअर म्हणून. तर तुम्ही इथे येऊन आपल्या घरासाठी देवघाऱ्यांची निवड करू शकता, ऑर्डरप्रमाणे बनवून घेऊ शकता आणि इथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. तर अशाच प्रकारे पूजेसंबंधित साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल, तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.